तर मित्रांनो, आपण नेहमी जे नवीन वासरं येतात, आदत वासरं आणि चांगली कामगिरी करतात त्यांच्यासाठी आपण हे व्यासपीठ नेहमी खुलं करून ठेवतो. असंच एक वासरू आहे, झऱ्याचा पाखऱ्या. आता महाराष्ट्रात नावारूपाला येतंय वासरू. तर ते वासराचे मालक आहेत. नाव सांगा तुमचं? दत्ता पाटील. दत्ता, कुठलं झऱ्यातच का? झऱ्यात. होय. तुमचा मोठा इतिहास राहिलेला आहे ना घराण्याचा? हो, पहिल्यापासून पहिलं आपल्याकडे पळायची व्यापाराची व्यस्ती खरेदी विक्री कायम चालू. बर. त्याच्यातनंच एखादा आपलं टाइम मिळाला की जोट्यात घालून आपलं हा शिकवायचं एखादा. बर. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. खरेदी विक्रीचा तुमचा व्यवसाय म्हणजे वासरं घेणं वगैरे विकणे. कितीपर्यंत आता म्हणजे किती वासरं विकली असतील तुम्ही आतापर्यंत अंदाज? बैलगाड्या चालू झाल्यापासून एक 900 वासरं विकली. 900 वासरं? अरे बापरे, हा विक्रमच आहे की बैलगाडा जेव्हा सुरू झालं तेव्हापासून 900 वासरं. बरं, आता 900 वासरातील मोठी कुठली कुठली नावारूपाला आली ती वासर कुठली नावं सांगा? आपल्या बसली आबाचा बावरा, आपल्या बसला शेवाळ्याबांचा बावरा, पुन्हा टेस्टर एक दैवत गोयकरांचा टेस्टर. बर. लहानपणी आपल्याकडे सर्किट सायको, कोणाला आपलं ते बाढळ्यांचा सायको ते काळा मोरात होते. भरपूर अशी घेतली म्हणजे दिलीत तुम्ही. आणि आता हे पाखऱ्या सांगा की ह्या वासराविषयी कुठून आणलाय नक्की हा विषय? आम्ही असं घरगुती घेतलाय. घरगुती. खरेदी किंमत? खरेदी किंमत 47,000. घेताना काय बघितलं होतं पाखऱ्याच्या? नाही, आमचं घेण्याचे कसं आहे, आम्ही दुई दाटू बैल घेतो. एक देखना निघणे वळूला चालायला आणि त्याच्यातनं पळवायचं काय सगळे पळवत नाही. बरं, सगळे बैल नाही पळवत. घेतलं आणि कुणी गिरायक लागलं 20,000 10,000 15,000 असे नागतो लगेच विकतो. त्याच्यातनं राहत राहिली की एखादा पळवायचा. म्हणजे आता पाडवा झाला की जत्रा संपतो. हायेस्ट विक्री कितीची केली तुम्ही? सगळ्यात जादा रकमेत आतापर्यंत? आबांचं बैल 21 लाख. 20 लाख 51. बर. आणि आता मित्रांनो, ही मुलाखत घेण्यात एक तर पाखऱ्या एवढा पळतोय, चर्चेत येतोय आणि आता ती झऱ्याचं बाजी पळतोय. हा, बाजी आपल्यापासून. बरं, बाजी म्हणजे उगमस्थान बऱ्याचशा वासरांचं झरे आहे. झरे तो परिसर असं म्हणजे जत्रेत घेऊन जत्रेत इकडे सुद्धा प्रत्येक मैदानात 5-10 वासरं आमची पळायला येते. ह्या मैदानात म्हणजे भरपूर वासरं येतात. पण मला ही शिकवणी ह्याच्यावर काय सगळीच पळते असं. बरीचशी लोक मग काय आहे त्या झऱ्यात नक्की काय आहे? झरे खोऱ्यात वगैरे त्या की वासरं चांगली येतात, काय सांगा कारण काय? जातीचा बैल घेणे जातीचा बैल घेतानाच महत्वाचं घ्यायचा. नंतर काय आपलं नशीब पळायचं ही ज्याच्या त्याच्या नशिबाना असते. आम्ही काही लई पळवत नाही. आम्ही 1-2 आपल्याला आता पाखऱ्या पळतो एवढाच बैल पळवायचा माझा. बरं, आता पाखऱ्याचा विषय आपण काढतो. पाखऱ्या रेकॉर्ड ब्रेक किंमत म्हणजे 30-35 लाख किती आता ते त्यांनाच माहित. पण तेवढी त्या किमतीपर्यंत एक वासरू जात आहे. म्हणजे काय ह्या वासराच्यात वेगळं पण काय होतं घेताना की तुम्हाला वाटलं की हे घेतलं पाहिजे आपण? ह्याचा अंग शरीराची रचना तेव्हा त्याच्या वागण्याची हाव म्हणजे त्याची वागण्याची एक हे ती बघून घ्यायचं. आणि देखणापणा आम्हाला बैल लागतो शिंगा तोंडाचा. शिंग लांबडी लागते. बारक्या शिंगाचा बैल घेत नाही. म्हैसूरी आम्ही बैल कवा घेत नाही असं. पाखऱ्याची जात कुठली ती तरी? पाखऱ्याची धनगर केला. बरं, आता ते धनगर केला जातील आहे. पण असतं काय, एक वासरू घ्यायचे आणि शिकवायचे, तर पाखऱ्याला कसं शिकवलं? पाखऱ्याला आम्ही पहिलं आवताला शिकवलं. बडाव बैला संघ आवताला शहाणापणा आला पाहिजे. वडून धरलं की उभा राहिला पाहिजे.
असं सगळं शिक्षण द्यायचं. नंतर एक 4-8 दिवस गॅप द्यायचा. नंतर चांगल्या शहाण्या बैला संग नीट वर फाटीत धरून आणणारा बैला संग फेरा टाकायचा. म्हणजे डायरेक्ट फेरा टाकता का चालावता अवताला कशी सुरुवात कशी करता? सुरुवात आवतापासून पहिला आवताला. हे बघा चांगलं सांगतात ह्यांच्याकडे रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रातील ह्यांच्या घरात रेकॉर्ड ब्रेक बैल झालीत. जी कुठली बैल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्याचा काय ना काहीतरी संबंध झरेगावशी आहे. इतिहास काढा. तर बघा ह्यांनी चांगलं सांगितलं की वासरू शिकवताना आम्ही पहिल्यांदा आवताला हाणतो. सुरुवात आवताला. बरं. आवताला शहाणापणा आणायचा. शहाणापणा येत गेला की 4-5 दिवस बसून ठेवायचा. छकड्याला झोपायच्या दिवशी फेराच काढायचा. फेराचं काढायचा. तो म्हणजे छकड्याला झोपायचा. हा म्हणलं की त्यानं उडी घेतली पाहिजे. बघा तुम्ही चांगलं सांगताय की छकड्याला चालवायचं नाही. चालवायचं नाही. खाली दमान न्यायचं. धरूनच न्यायचं खाली जाताना. आणि तकन मोकळं सोडायचं. त्याच्या अंगात मुंगे आले का नाही ते आपोआप पळतं. नाही आपण पहिल्यांदा ह्याला चालवायचं आपल्या पूर्ण आवताला म्हणजे हलक्या आवताला तरी काय 10 मिनिटं नाटले लावाय नाही काय नाही. फक्त 10 मिनिटं चालवायचं म्हणून चालवायचं. उलट खांद्यावर ठेवायचं म्हणून चालवायचं. म्हणजे त्याला आपण काय करतो शिवळ खांद्यावर ठेवली की त्याला आपल्याला काय करायचं त्याला कळलं पाहिजे. आपल्याला वळून धरलं की उभं राहायचं कळलं पाहिजे. आता सोडलं की हा म्हणलं की चालायला शिकलं. चांगलं तुम्ही सांगताय मित्रांनो. हे बी शिकणार आवताला हाणून मग परत छकड्याला आधी छकड्याला डायरेक्ट नाही गेलं. बरं. आता पाखरेच सांगा की रेकॉर्ड ब्रेक आपण मागाशी उल्लेख केला की रेकॉर्ड ब्रेक किंमत तर विकायचे का नाही ती सांगा पहिल्यांदा. पाखरे विकायचे आहे. बरं. महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक किंमत करायची. हा वा बघा आता त्यांनी खुलासा केलाय. महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक किंमत त्यांना विक्रीसाठी करायची. आता बघू जे इच्छुक घेणार आहेत त्यांनी थेट संबंध साधा ह्यांच्याशी. तर कसं होतं आता ज्यावेळेस आपलं वासरू पळतं तर वासरू पळताना असतं पायऱ्याचं नियोजन. पहिल्यांदा तर तुम्हाला कोणी लगेच पायऱ्या नाही देणार. मग कसं पायऱ्याचं नियोजन कसं केलं होतं? किती वायदी घालवली या पायऱ्यासाठी? मी आमचा परश्या पळतो घरी आहे आता बैल. बरं. परश्या तुम्हाला सांगितलं असं पळायचं की त्याला बेमाप पळत होतं बैल. बरं. पळून गाडी बांधून कायम पळायला बैल. त्या काळात बिनजोडच्या चालू आम्ही सगळा वायदीने बैल दिला. कायम वायदीने 2 नंबरला बैल. वायदी तुम्ही घेत होता? वायदी म्हणजे त्या काळात चालत होती वायदी. मग ते पण तुम्ही प्रांजळपणे सांगताय की वायदी घेत होता. मग ती वायदी आपलं बैल पळवते ते जरा म्हणजे बैलाच्या कमरत जरा त्याचं काय म्हणजे आता येते का पाखऱ्यासाठी म्हणते ही घ्या पैसे पाखऱ्या घाला वायदी मी घेणार बी नाही द्यायची बी नाही. आता सध्या जीवनच्या बैलासंग पळाला. हा जीवनच्या किंवा टॉपच्या बैला बरोबर पळतोय. हा पहिला बैल कुठं पळाला आपला नागठाणला. कुठला नाही त्याच्या आधी ती कन्हैया पळाला. ते कन्हैया संघ 2 नंबर केला. पुन्हा त्याच आड्यात जीवन संघ पळाला. मग जीवन एक दिवशी आलता असं आमच्याकडे. जीवन त्याला एक वासरू पास पडलं आमच्याकडे. त्याच्याकडे आता आहे. ती वासरू घेतलं ना मी म्हटलं काय तुमच्याकडे 1 नंबर बैल पळतो आमच्या वासराला द्या दिला. आणि ते किती याने घेतले गुलाल म्हणून आपण 1 नंबर पेक्षा गुलाल किती घेतले पाखऱ्याला? गुलाल 9 गुलाल झाले. आणि 1 नंबर 5-6 1 नंबर झाला. 5-6 1 नंबर. 5 नंबर 1 नंबर. आदत मध्ये नाही. आता दुसऱ्यात एक घेतला लारा संघ. हा नाही पण पाठीमागला आदत म्हणजे आदत मध्ये 5 मैदान आणि त्याने मला वाटते 2 2 व्हीलर बी घेतले. आणि 1 शायला आणि 1 मित्रांनो बघा म्हणजे छोटंसं करिअर आहे पण असं चांगलं करिअर आहे. म्हणून ह्या पाखऱ्याची मुलाखत काय घ्यायची. लय बैलगाड्यातली लोक अशी म्हणतात की तो पुढे स्टार होऊ शकतो. बैलाचं फ्युचर लय चांगलं आहे. ऐकाय भेटतं तुम्हाला असं बैलगाड्यात की ह्या बैलाचं फ्युचर लय चांगलं आहे. शिक्षण तसं वळण तसं लावलं की त्याचं होतं. कसं आहे माहिती आरवाचा का आम्ही कवा पळवतो बैलाला आम्ही महिन्यात 2 महिन्यात एकदा गेल्या वर्षी ह्याच्यापासून म्हणजे आता ही कोण पळतो ही 10 महिने झालं पळतो.
10 महिन्यात आठ गेले आणि 9 का 10 केले. आदत वासरू असेल तर किती दिवसातनं काढावं त्याला पळवायचं तुमचं मत? सरासरी 15 दिवसाच्या आत काढून. बरं. पण आता 15 दिवसात नंतर पळवायचं नाही. काय होतं काय वेळेस समजा मोठ्या मोठ्या शर्यती येतात सलग येतात तर मग पळवता का थांबवता तसं का नाही? म्हणजे नाही पळवायचं. मग समजा सलग आले 2 दिवसानं मी मोठ्या नाही, मोठ्या नाही, नाही, अजून नाही, पळवतो. किती पण जवळ जाऊ दे आणि किती पण मोठा पायरा. नाही ना. नाही. आता किती दाते हा? हे आता 2 दात झाले. आत्ताशी दात आता लावले म्हणजे एक 10 दिवस झाले. 10 दिवस दात लावले. आता आदत आहेत ते ना अक्षरशः म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या नजरेत आता आहे. सध्या उगावलेच नाहीत जात, हा. नुसतं पडलेत. बर. कशा पद्धतीने आता पळ आहेत म्हणजे तुम्हाला निरीक्षणात काय आलं की खालनं पळतोय मध्ये पळतोय का तोंडाला पळतोय? असं काय नाही. सुटला की एक टाक. सुटला की हात गाठला की डावीनं लगेच कसा पळतो सुटल्यापासून एक टाक पळतो. डावीनं? हा. उजवीनं पहिला काय करत होता 2 उडे जरा सोग्यावर जातो. ती पण आता सोग्यावर ती पण बंद झाला. ती दोन्ही खांद्यानं म्हणजे पळते. हात लय आठ झालं नाही ना. याचं जसं शिक्षण होईल तसं हे राबवतच जाणार. उजवीनं चांगला पळतोय का डावी? तुमचं निरीक्षण काय आहे? आता कुठलं पळतोय? डावीने जास्त. डावीनं. हा. अजून जास्त. पण डावीनं बैल पळवण्याचा तुम्ही फायदा बघितला तर की डावीची बैल कमी आहेत फार उजवीची जात आहे म्हणून जाणीवपूर्वक त्याला डावीनं नाही तयार. नाही असं काय नाही. नाही ना. बैलाचं असं काय नसते. बैलाचा एक खांदा फिक्स असतो. नर मादी खांदा राहतो. कुठलाही बैल कुठल्याही बैलाचा एखादा नर मादी कमी जास्त राहतो. आमच्याकडे जर बैल आम्ही जेवढं शिकवले की त्याच्यात नरमादी राहिलेच. राहते ती. पण आमच्यात बैल जेवढी तयार होते सगळे डावी. दोन्ही खांदे पाळणारे बैल तयार. एक जास्त खांदा म्हणजे डावी. कुठला नाहीच. कुठलाच बैल एक खांद्याला पाळणार नाही. बरं. आता तुम्ही म्हणताय व्यवसायानं म्हणजे आम्ही खरेदी विक्री करतो वासरांची पण ती वासरं आणता कुठनं ती पहिल्यांदा प्रयत्न? ही कर्नाटकची वासर सगळी. कर्नाटक साईडची. हा. बर. सोलापूर बसणं इकडे विजापूर बसून तिकडे पट्टा खाली. पण महाराष्ट्रात नाहीत का तिची वासरं म्हणजे आपल्या ह्या आपल्या पश्चिम जत महाराष्ट्रात? भाग आपल्या आमच्या झऱ्यापासून खाली हा. तिथनं लागलं म्हणजे तेवढ्या टप्प्यातली गावं ती वेचून म्हणजे काय ती काय दिवसाला 100 बघितले तर त्याच्यातलं या पास पडतं हम्म. असं आहे. तिला सगळं 100त या घ्यायचं. दिवसातनं म्हणजे आता एक जत्रा भरली जत्रेतनं तुम्ही स्वतः ना? जत्रेत मी सुटतो घरगुती अशी डायरेक्ट जाऊन सुटतो. तर आता शोध म्हणजे रोज घेणं चालू असतं का आपलं एखादा दिवस ठरवता की चला रविवार आहे नाही चला नाही, असं काय. रोज डोक्यात आलं की आम्हाला जायचं, काय बैल घ्यायला तसं नाही काय म्हणलं की नाही. काय नोकरी आहे का रविवार शनिवार? काय नाही. आपल्या शेतीचं काम झालं की जायचं. मग 8 दिवस 10 दिवस सगळं माघारी यायचं नाही. काय करता शेतीत? आता तुम्हाला शेती आहे शेतीत काय करता? ज्वारी बाजरी. ज्वारी आहे. नाही. किती एकर जमीन आहे? जुने 50 एकर आहे. 50 एकर आहे. चांगलं आहे पण ते ओलिता खालची नसेल. नाही. कॅनल केलाय त्यांचं. कॅनल विशाल गेला आहे चांगल्या पद्धतीनं आहे. ऊस आहे 5-6 एकर. होय. मग चांगल्या पद्धतीनं जीवन जगतात. तू सांगाय काय लोक सांगत नाही असं पण असू दे ती त्यांच्या कष्टाचे वडिलोपार्जित आहे काय वडिलांच्या. नाही आमच्या आजच्या पंजापासून हा म्हणजे ते काय एवढं हे नाही. आणि हे बैलाचं उद्योग बी आमच्या आजच्या पंजापासून आहे. म्हणजे काय किती जमीन आहे ह्याच्यापेक्षा ती तुमच्याकडे कुठलं बैल आहे किंवा काय? आता बघितलं बैलगाड्यात अनेक 10 जे लोक आहेत तरी तुमच्याकडं बैल घेऊन जातात आणि हीच तुमची श्रीमंती आहे. हो. बैल ही आमचा पहिल्यापासून व्यवसाय. आमचं जन्मच शेणात झालं. आता किती वासर आहेत तुमच्या दावणीला? आता 10 वाजता 10 वासर घरी बिन चुकले. होय. 10 वासर आहेत आणि मग त्यातली आता किती असं थोडंफार शिकवणं किंवा अवताल चालवणं काहीच नाही? काय होय. सध्या शिकले जत्रा चालू आहे ना. बरं. आता करगणीला चालू आहे यात्रा. एक तर 7 बांधलेली वासरू. एक मार्गदर्शन द्या. नवीन पोर आहेत प्रत्येकाला बैलगाड्या द्यायची. वासरू घेताना काय बघायचं नवीन घेताना? नवीन घेताना कसं आहे ह्या बैलाच्या ह्याच्यात ज्याची त्याची बाहुली वेगळी असते. घेण्याची टॅक्टी वेगळी असते. कोण पैसे कमी जास्त बघून घेतो. त्याच्यातनं आमची कशी टॅक्ट आम्हाला बैल देखना घ्यायचं पहिल्यापासून
नाही पण काय घ्यावं म्हणजे एक तुमचा एवढे 900 वासर विकलेत पळणारे बी आहेत, एक तुमचा असं एक ढोबळ माझा एक अंदाज असेल की असली वासरं पळतात काय वगैरे काय कशा पद्धतीनं घ्यावं तरी वासरू घ्यायचं असेल? बैलाला जरा पिळकाटपणा अंगाला पाहिजे, हातापायला मजबूत पाहिजे आणि त्याच्यात जरा वागण्यात जरा चलबिचल पाहिजे. ते लय भुजार पळून अंगावर येतो तो बैल पळतो ही काय नाही, काहीच नाही. काय काय जण म्हणते असं मार्की घ्यावी म्हणजे लय असा पारा मांडला जातो, काय नाही. कुणाला तर तुडवायचं हातपाय घ्यायचं बरं. आता आपण पाखऱ्याकडे येऊ, थोडं चर्चा तर घेते बरोबर. पाखऱ्याचं अजून एक मला वैशिष्ट्य सांगा, तो आपण खानशी म्हणलं की पळतो, पण अजून असं वैशिष्ट्य काय ते वासरं बघताय तुम्ही त्याचं वेगळं पण काय, बाकी वासरं जर बघितली तर ह्या पाखऱ्याचं वैशिष्ट्य काय? पाखऱ्याचं हा पाखऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, राग आहे ते बस जितले त्याला मागणं असं हाटल्यात चालत नाही, त्याला पाठीव खोप मारले तर ते 2 तास लाता मारते मागं तेच असं म्हणजे. आणि चंबडं एकदम पातळ आहे त्याच्यामुळे त्याला समज. बर खायला काय काय आता देत आहे? खायला आपलं मकाचं भरडं आणि उडदाची डाळ, बाकी दूध वगैरे काय नाही ना? दूध 5 किती लिटर? 2 म्हटलं 1 लिटर 1.5 लिटर एक टाइम म्हणजे एवढं नाही दूध पाहिजे ती पळायला लागल्यावर पाचतो काय सगळ्याच सगळ्यात. म्हणजे आता पाखऱ्या मित्रांनो पाहताय, पाखऱ्याच्या डाऊन वेगळा आहे म्हणजे भविष्यातला असं म्हणते की चांगल्या पद्धतीचं होईल, त्याचं फ्युचर चांगलं आहे सगळी म्हणते त्यानं एक मोठं काम करणार. आणि ह्यांचं तर असं आहे महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक किंमत त्यांना घ्यायची. तर या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. कधीतरी घरी जाऊ यांच्या घेऊया, यांचा इतिहास खूप मोठा राहिलेला आहे. यांचं परिवारात बैलगाड्यात अक्षरशः कितीतरी वासरं बैल दिलेत. तर मित्रांनो पाहू शकता पाखरं तुम्ही, आपण म्हणू की भविष्यातील एक स्टार आहे आणि त्या दृष्टीनं तो पळतोय, सगळ्यांच्या चर्चेत आहे. तर त्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. तुम्ही जसं इच्छित करताय रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्राची किंमत तर ती यावी. धन्यवाद.